मुंबईकर जागलेला नाहीये. मुंबईकरांना विकास हवा आहे. हे तीच लोक आहेत जे मतदानाच्या दिवशी घरातून निघत नाही. आज सुट्टी आहे. सकाळपासून किती लोक आले असतील साधारण 20-25 आले. सकाळी बघा आता किती वाजलेत, 10:30 वाजले. ऍज अ काय म्हणतात जागरूक नागरिक तुम्ही मतदान केलं पाहिजे. कोणत्या पक्षाला करा, नोटाला द्या, मला पाहिजे असेल नको असेल कोणी कॅन्डिडेट, बट मत देऊन तुमचे हक्क बजावला पाहिजे. दॅट इज 11 वाजले पण फक्त 20 लोक इथे आलेले आहेत. म्हणजे आपण काय करतो, तुम्हाला विकास हवा आहे की नको, की फक्त आपण सरकारवरती, याच्यावरती, या पक्षावरती, त्या पक्षावरती टिप्पणी करणार आहे. जेव्हा मतदानाचा हक्क दिलेला आहे, तुम्हाला सरकारने सुट्टी दिली आहे, पण मतदार जो आहे तो जागा नाही वाटत. आता बदल हवाय की नको? बदल तर हवा आहे हा ना? त्याच्यासाठी तर वोट केलंय, बदल हवाय म्हणून. आहे का गर्दी आहे? सकाळपासून गर्दी आहे इकडे? चाललंय 15-20% झाली. 20%. अजून 11 वाजले ना, लोक झोपेत आहेत. अजून बाहेर निघाले नाही. निघायला पाहिजे की नाही? तेच ना, आता आम्ही असले का वयस्कर सगळ्यांनी निघायला पाहिजे, हक्क आहे आपला. हॅलो, हाय, कसं काय? मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मतदान करून आलोय, पण मतदान केंद्रांवरती ठिकठिकाणी गर्दी नाहीये. मुंबईकर जागलेला नाहीये. मुंबईकरांना विकास हवा आहे. हे तीच लोक आहेत जे मतदानाच्या दिवशी घरातून निघत नाही. आज सुट्टी आहे. गव्हर्नमेंटने अनेक ऑफिसेसना सुट्टी दिलेली आहे, पण मतदार जो आहे तो बूथवरती दिसत नाहीये. या बूथवरती म्हणजे एका ठिकाणी मी आलेलो आहे, इकडे कोणीच नाहीये, की कोणी इन्क्वायरी करत नाहीये. इथे लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, किती वाजता आलात? 7:30 वाजल्यापासून चालू झालाय ना? 7 वाजतापर्यंत बसतंय इथे. पण सध्या जसं पाहिजे तेवढा रिस्पॉन्स दिसत नाही. ही लोक कोण आहेत? आपल्या समाजात राहणारे, गल्लीबोळीत राहणारे लोकांना, ह्यांना विकास पाहिजे असतो. हा खदलेला रस्ता ह्यांना नकोय, पण आज मतदानाची वेळ आली आहे, स्वतःची वेळ आहे, पण ह्यांना बजवायला नको? बजवायला पाहिजे. आता बघा, आम्ही पण ट्राय करता सर्वाला बोलवायचा, पण आता अजूनपर्यंत जेवढे पाहिजे तसं रिस्पॉन्स काय भेटत नाही. सकाळपासून किती लोक आले असतील साधारण 20-25 आले. सकाळी बघा आता किती वाजलेत, 10:30 वाजले. 11 वाजलेत. 11 वाजले पण फक्त 20 लोक इथे आलेले आहेत. म्हणजे आपण काय करतो, तुम्हाला विकास हवा आहे की नको, की फक्त आपण सरकारवरती, याच्यावरती, या पक्षावरती, त्या पक्षावरती टिप्पणी करणार आहे. जेव्हा मतदानाचा हक्क दिलेला आहे, तुम्हाला सरकारने सुट्टी दिली आहे, पण मतदार जो आहे तो जागा नाही वाटत. नाही वाटत ना? नाही. आणि यांना राग येतो. ते पण खरं आहे, तुमची बात तर खरं यांना आहे. मग मराठीचा मुद्दा, हिंदीचा मुद्दा हे करायचा आहे. हा, राईट आहे. तो ऍक्च्युली काय माहिती आहे, आज मतदान आहे तर यायलाच पाहिजे, कंपल्सरी असायला पाहिजे. आणि मी तर बोलतो गव्हर्नमेंटने पण काय रूल्स काढायला पाहिजे की कंपल्सरी मत करायलाच पाहिजे, असं काहीतरी रूल्स काढायला पाहिजे. पण आज सुट्टी आहे, काय आले नसतील? काय वाटतं तुम्हाला? आता काय बोलू शकतात आपण? हा? आणि इकडे काय जास्त काय मग दुपारी तुम्हाला वाटतं गर्दी दिसेल? बहुतेक दिसेल गर्दी, दुपारी गर्दी. दुपारी दिसेल. कारण आता सध्या काय की आता वाजले 11 वाजायला आले. आता 11-12 पण उठत नाही जास्त. आम्ही सुट्टीचा पुरेपूर फायदा उचलतात लोक. आशा आहे की आता 12 नंतर मला वाटतं लोक जागे होतील आणि जागे ते येतील आणि बूथ वरती मला वाटतं हे लोक प्रयत्न करतात, लोकांच्या घरोघरी जाऊन हे लोक बोलवत आहेत. तर ही खरंच ही शोकांकिका आहे. लोकांनी विचार करूनच घरातून बाहेर निघायचंय. सुट्टी दिली आहे यार, तुम्ही काय करताय? आणखीन लोकांशी बोलूया आपण. केंद्रावरतीची परिस्थिती पण दाखवतो, तिथे लोकांना काय वाटतं आणि जे लोक मतदान करून आलेत त्यांना काय वाटतं. लेट्स गो. निघायला पाहिजे ना, आता 11 वाजलेत. इश्यू आहे, पण कसं आहे, चालू केलं. फोर्स नाही करू शकत ना तुम्ही कोणाला घरी जाऊन. पण कसं आहे, ऍज अ काय म्हणतात जागरूक नागरिक तुम्ही मतदान केलं पाहिजे. कोणत्या पक्षाला करा, नोटाला द्या, तुम्हाला पाहिजे असेल नको असेल कोणी कॅन्डिडेट, बट मत देऊन तुमचे हक्क बजावला पाहिजे. दॅट इज द बेसिक कॉन्स्टिट्युशनल पाहिजे. ऑब्व्हियसली आज सुट्ट्या दिल्यात, अनेक ऑफिसेसना सुट्ट्या आहेत, ट्रॅफिक नाहीये. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही घरी लोक आरामात येतील पण कदाचित. पण काय वाटतं तुम्हाला, मतदार जागा वाटतो तुम्हाला? जागा थोडा फरक पडला वाटतंय मला, जास्त एवढा लागत नाही आतापर्यंत. मग हीच लोक आहेत ना जे आज मतदानाला घरातून बाहेर निघत नाहीयेत. यांनाच विकास पाहिजे असतो. मग असं बोलून तुम्ही फायदा नाही, कारण तुम्ही वोट नाही केलं तर तुम्हाला राईट नाहीये त्यांना बोलायला, कोणत्याही कॅन्डिडेटला. तुम्ही वोट करा आणि त्यांनी तुमची कामं नाही केली तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुमचा आवाज. मग तुम्ही वोट करा आणि त्यांच्यावरती बोट उचलू शकता. राईट. मग आम्ही मत केलं. सर हे दाखवा सगळं. तुम्ही केलंय मतदान? हे बघा, मत किती महत्वाचं आहे. आम्ही केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही पण घरातून बाहेर निघा. संध्याकाळी 5:30 वाजता तुम्हाला अधिकार मिळणार नाही, त्यामुळे घरातून जास्तीत जास्त बाहेर निघा. आजूबाजूच्या लोकांना सांगा, परिसराला तुमच्या गरज आहे आज, आणि या मुंबईला तर आहेच, त्यामुळे घरातून बाहेर निघा. आहे का गर्दी आहे? सकाळपासून गर्दी आहे इकडे? चाललंय 15-20% झाली. 20%. अजून 11 वाजले ना, लोक
माणसं बाहेर लोक झोपेत आहेत. अजून बाहेर निघाले नाही बाहेर. निघायला पाहिजे की नाही? तेच ना, आता आम्ही ते पण कोशिश करतोय, तिकडे पाठवले पण आहेत वोटर्सला बाहेर काढायला, पण ते निघेल त्याच्यात. बूथ वरती गरज वाटते लोकांना, गरज का नाही वाटत? तर मूळ आळशी झालं थोडे, दुसरं काय नाही. आज तर अनेक ठिकाणी सुट्ट्या दिलेल्या आहेत. हा, तरी पण येत नाही, तरी पण बघा बघा ना. नाही. आणि यांनाच विकास पाहिजे. ठीक आहे, चला चला. ठीक आहे, आणि ठिकाणी जाऊ. एक मतदान केलं का? दाखव ना. मग गर्दी होती मतदान? आरामात करायला मिळालं. लोक का नाही येत? आता दुपारच्या नंतर येतील ना, कामाला म्हणजे ऑफिसच्या सुट्ट्या आहेत, झोपा काढतात. तर मतदान केलं? अरे दाखवा. हे बघा आमचे, हे बघा, हे सगळे वरिष्ठ आहेत हा. आणि मला तर असं वाटतं जे आता युवक आहेत, जे युवक आहेत ते घरातून का बाहेर निघत नाही? काय वाटतं? निघायला पाहिजे. निघायला पाहिजे ना. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम यांना होतो, ऑफिसला जायला लेट यांना होतं, सगळ्याच गोष्टी यांना होतात. पण मतदानाला तरुण असले का वयस्कर सगळ्यांनी निघायला पाहिजे. हक्क आहे आपला. है ना, तो बजवायलाच पाहिजे. हक्क काय वाजवायला काय पाहिजे. वाटतं? महिलांना काहीतरी बोला. आणि मुले आता झोपलेले आहेत. तू दिलं मतदान? दाखव. ज्या तुझ्या मैत्रिणी पण असतील त्यांना काय आव्हान करशील? कर की आव्हान, निघतच नाहीये कोणी. वोट करा, वोटिंग आपला मतदान आपला अधिकार आहे, केलं पाहिजे. केलं पाहिजे ना. रोजचा त्रास आहे ना, मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक वाढलेलं आहे, खड्डे आहेत, खड्ड्यात ते रस्ते आहेत, रस्त्यांमध्ये आपण अडकलेलो असतो. केलं पाहिजे ना मतदान. हो, केलं पाहिजे. आणि इतका वेळ तुम्ही आता वाट बघताय इकडे. या मतदानानंतर जो निकाल लागेल, इकडे ताई पण आहे का, मतदान केलं ना? बघा इथे जेवढ्या पण लोकांना भेटलं मतदान केलं. ह्या समस्या दूर झाल्या पाहिजे की नाही या इलेक्शन? झाल्या पाहिजे. म्हणूनच करून आलेस ना तू? सुट्टी नाही आज ऑफिसला? नाही, हाफ डे नाही. हो, पुढच्या वेळी दिलं पाहिजे. निवडून आलं तर पाहिजे ना, कोणतंही चांगलं. त्याने काम पण केलं पाहिजे नीट सगळं. बरोबर. रस्ते पण किती वेळ झाला तू पाहिजे, बससाठी वाट बघतो? झाला अर्धा एक तास झाला. ह्याच गोष्टींचा राग आहे म्हणून मतदान केलं की नाही? आता बदल हवाय की नको आपल्याला? बदल तर हवा आहे, हा ना. त्याच्यासाठी तर वोट केलंय, बदल हवाय म्हणून. मग आता बघूया आपण पुढे. आणि काय त्या बूथवरती जाणार आहे मी. त्या बूथवरती लोक आले आहेत का ते दाखवायचा प्रयत्न माझा आहे. 12 वाजत आलेले आहेत, लोक घरातून बाहेर निघत नाही आहेत. त्यामुळे विकास तुम्हाला हवा आहे की विकास मध्ये तुम्हाला आवडेल, हा प्रश्नचिन्ह आहे. सो आता वेळ न घालवता आपण तिकडे जाऊया, तिथली परिस्थिती दाखवूया, तिथल्या मतदारांना काय वाटतं. लेट्स गो. बघा आता आपण आलेलो चेंबूरमध्ये फिरतोय. ठिकठिकाणी असे बूथ जे आहेत ते मला रिकामे दिसतात. लोक येऊन, मला वाटतं अजून गर्दी झालेली नाही. काय वाटतं, येतात का लोक? लोक दुपारनंतर येतील. वाटतं तुम्हाला? वाटतो. तुम्हाला वाटतं मतदार जागा झालेला आहे? चालू आता काय टाइम अजून झालेला नाही. तो लोकल जेव्हा जशा उठतील तसा दुपारपर्यंत जास्त करून मतदान. आणि सर इकडे येऊन ना. काय आपल्या जनतेला काय झालंय? 12 वाजले, जनता एकदम थंड थंड. असते असते तर चालू होईल, ते चालले त्यांच्या घरातली कामं करतायत. मग तेव्हा गर्दी वाढणार. वाढेल गर्दी. दुपारनंतर गर्दी असते. है ना? इथल्या वॉर्डला नेहमी दुपारनंतरच गर्दी असते, सकाळी जरा कमी असते. बघा 8 वर्षानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन हा. होते. आणि जर आपण असं हलकीच थोडंसं दुर्लक्ष केलं तर पुन्हा आपल्याला तेच भुगतायला लागेल. हो. आपल्यालाच पाहिजे ना. नाही, नाही, मतदान रस्त्यात हे खड्डे झालंच नको. पाहिजे. हा. मतदान 100% झालंच पाहिजे. 100-80-90% तरी झालं पाहिजे सगळ्या ह्याच्यातून. आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. बजावलाच पाहिजे ह्याच्यामध्ये. नाही असं नाही. तुम्ही दिलं की नाही? हो दिलं. मी दाखव. पहिलाच मत करून हे आलेलो दाखवा आहे. ना सर. आम्ही पहिला सुरुवातीला सकाळी जाऊन करून आलेलो आहे. पण आता काय वाटतं, विकास होईल आपला? विकास होईल. हा? आता मतदानावर सर्व अवलंबून आहे. कशा कोणाकोणाच्या काय प्रमाणे सीटा येतील त्याप्रमाणे ते होईल. हो, केलं मतदान? नाव नाहीये नाही माझ्या गावाकडे. गावाकडे. ओके. तुम्ही करून आलात का मतदान? केलं तुम्ही? मतदान केलं? अजून केलेला करणार. आधी लोकांना जागे करताय तुम्ही. लोक जागृत होतील, नंतर आम्ही पण होऊ. शेवटच्या टप्प्यात नका जाऊ, पण लवकर जा. नाही तर लोकांना जागृत करता करता आपलं मतदान चुकायचं. आम्ही दुपारी जाणार जेव्हा लंच टाइम होणार. काय वाटतं, लोक काय एवढा विलंब लावतात? काय माहितीला आम्ही लोकांना अपेक्षा आहे की आपले रोड वगैरे काम वगैरे झालं पाहिजे. नाही, लोकांना अपेक्षा आहेत. लोक वेळ लावतायत यायला मतदान करायला, आणि तू बोलतो त्यांना अपेक्षा आहेत. अपेक्षा कोणाला असल्या पाहिजेत? लोकांनी पटकन आपलं मतदान बजावलं पाहिजे. आज घरी बसून मत का तुम्हाला सुट्टी- करताय? बरोबर. मत का करताय? रोड, वॉटर मीटर, गटर याच्यासाठी करतात.
बरोबर यासाठी पाहिजे लोकांना. मग लोकांनी आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे? आले पाहिजे ना, मग येत आहेत ना लोक. येतात किती आले सकाळ? आमच्या इथून तर 100च्या वरतीच गेले सकाळ 12 वाजले रे, 12 वाजले 100 म्हणजे काहीच नाही. 100-200 म्हणजे वरती. आता या मी 100च्या वरती टिक केले, यांनी पण केले टिक, यांनी पण टीका केलाय. मग तिथं एक काउंटर आहे, मग जवळपास 1000 लोकांनी केलं. 1000च्या वरतीच झाल्या असतील. पुढं अजून काउंटर आहे. आणि या मतदारसंघाला किती वोटिंग आहे टोटल? टोटल असं तर बोलू नाही शकत, पण खूप आहे. किती असेल साधारण? काय बोलू ना. चलो, मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये किती वोटर आहेत टोटल? इकडं कम से कम 6 वोटर आहे. 6 वोटर. म्हणजे टोटल किती आहे मतदान किती आहे? आता टोटल 40,000, 43,000. आता 40च्या वरतीच आहे 40,000. 40च्या वरती. आणि आतापर्यंत लोक फक्त 1000 आले. हा आता सकाळपासून सकाळपासून 12 वाजलेत. 12 आता 12 वाजले. सकाळी 7 वाजतापासून आतापर्यंत 1000 ते 800 माणसं येऊन गेले. सगळे बूथ मिळून, सगळे हा. ओव्हरऑल प्रत्येक तुम्ही संपर्कात आहे? सगळे लोक एकमेकांच्या संपर्कात हा व्हॉट्सअप वरती अपडेट्स येते. अपडेट्स नाही, असं हे सर्व काय नाही. अपडेटची गोष्ट नाहीये. प्रत्येक येतात प्रत्येक आपले जातात आपले घेऊन याद्या वगैरे. पण हा आकडा वाढेल तुला वाटतं? आता काय सांगू नाही शकत. आता जसं आहे जसा प्रेड जसा चाललाय आता वेळेच्या हिशोबाप्रमाणे आता चालतंय जसं चालतंय तसं. बघ आता 5.5 तास उरलेत फक्त. हा 5.5 तासामध्ये सकाळपासून तर आतापर्यंत 1000-2000 लोक आले असतील आणि 40,000 मतदार आहेत. हे काय झोपलेले आहेत? आता काय माहिती नाही. आता अर्धे लोक झोपलेले आहेत. आता काय आता असं सुट्टी आणि आहे. यांनाच विकास हवाय. हा ह्याच लोकांना सर्वांना विकास हवाय. नाही, हे जे लोक आहेत, हे जे झोपलेले मतदानाला वेळेवरती येत नाही आणि यांनाच विकास हवाय. सुट्ट्या दिल्या आहेत गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंटने सुट्ट्या दिल्या आहेत, पण आता जे अर्धे लोक झोपले ते येतील आता जागे होऊन. आता आम्ही तर आमचं मतदान करून आलोय. आम्ही एक भारताचे नागरिक, आम्ही जागृत झालोय. बरोबर की नाही? आता अर्धे जे लोक ज्यांना यायचं ते येतील, ज्यांना नाही यायचं ते झोपा काढतील. सोपं काढतील आणि परत आपला ज्या परिसराचा विनाश होईल. मला वाटतं लोकांनी यायला पाहिजे. ही मुलं सकाळपासून बसलेले ते सगळे आणि हे लोक तुम्हाला मार्गदर्शन करतायत. त्यामुळे मला वाटतं की थोडा सपोर्ट तुमच्याकडनं आला पाहिजे. जर तुम्हाला मुंबईचा विकास पाहिजे, महाराष्ट्राचा विकास पाहिजे आणि या पलीकडे हे वॉटर मीटर गटर ह्या ज्या तक्रारी असतात त्या कमी दिसल्या पाहिजे, तर मतदानाचा जो हक्क आहे तुम्ही बजावला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला ह्या शो बद्दल? टेलिकास्ट विथ आरजे अमोल हा शो कसा वाटला? आजचा शो पुढे पण मी असे व्हिडिओ घेऊन येतील. मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आमची ताकद वाढवते, पण आपल्याला विकास हवा एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.